ॲग्रोवर पोलिसांनी मोठा छापा टाकलेला आहे। खिचडीची डाळीचा मोठा साठा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल तर गजानन ॲग्रोवर ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी मोठा छापा टाकलाय आणि यावेळेला खिचडीच्या डाळीचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आला। त्याच्यामुळे याच्यामध्ये नेमकं काय आढळलं पोलिसांना ते बघावे लागणार आहे। पण एक मोठा साठा होता खिचडीच्या डाळीचा। हा साठा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कशासाठी होता, का ठेवलेला होता असा सवाल उपस्थित होतो। दरम्यान गजानन ॲग्रोवर ही कारवाई करण्यात आली आहे। त्याचा साठा या ठिकाणी पकडलेला आहे। डीसीपी नितीन बगाटे यांनी ही रेड केलेली आहे आणि अजूनही याची सगळी मोजमाप चालू आहे। किती प्रमाणात तांदूळ आहे, किती डाळ आहे, हे सगळं तपासलं जाते। दादा काय म्हणतात, हे फार मोठी रेड आहे? आम्हाला माहिती मिळाली की गव्हर्नमेंटचा जो तांदूळ आहे तो सायफन ऑफ करून दुसऱ्या पोत्यांमध्ये भरला जात आहे। आलोआस्ता ही जी राईस मिल आहे इथे महाराष्ट्र पणन आणि ते पंजाब गव्हर्नमेंटचे जे पोते आहेत त्याच्यातून तांदूळ काढून या राईस मिलमधून पॉलिश करून या अशा पोत्यांमध्ये तो भरला जातोय। तसेच इथे अजून आम्ही पुढे रेड केली असता महाराष्ट्र शासनाचेच महिला व बाल विकास विभागाचे मल्टीमिक्स सिरियल्स प्रोटीन प्रीमिक्स हे लहान मुलांसाठी आहे। ते 7 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता हे आहे प्रीमिक्स, जे की नॉट फॉर सेल आहे। आपण इथे बघताय तर ते प्रीमिक्स इथे प्रायव्हेट मार्केटमध्ये विकण्यासाठी इथे रिपॅकेजिंग करून देण्यासाठी इथे। पण आणखी मला माहिती आहे, अंदाज येणार नाही तुम्हाला सगळं तपासल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात तांदूळ आहे, कारण त्या ठिकाणी फार मोठा ढीग दिसतो। 3-4 गोडाऊन आहेत, आता आम्ही पूर्ण त्याचं क्लिअर करू। आता फक्त एक गोडाऊन बघितलं नाही, आता गोडाऊन सापडले तर आम्ही त्याचं मोजमाप चालू आहे, लवकरच कळेल। बघतो आपण एकंदरीतच मोजमाप सुरू आहे पोलिसांचं। अजून आपण बघतो की या कंपनीमध्ये जो काय FCIचा तांदूळ असेल, महाराष्ट्र शासनाचा तांदूळ असेल, तो आणून या ठिकाणी पॉलिशिंग करून हे मशीन आहे या ठिकाणी पॉलिशिंग करून त्याचं रिपॅकिंग बघतोय आपण कशा पद्धतीनं आकर्षक रिपॅकिंग करून या ठिकाणी जे आहे चांगल्या थैल्यांमध्ये भरून हे केलं जाते। दुसरीकडे आपण बघू शकतो या ठिकाणी सुद्धा ही बघतोय आपण महाराष्ट्र शासनाच्या गोण्या आहेत आणि या गोण्यातला जो तांदूळ आहे तो चांगल्या पद्धतीनं हे करून पॉलिशिंग करून त्याची पॅकिंग कशा पद्धतीने केली जाते हे आपण बघितलेलं आहे। एकंदरीतच फार मोठी कारवाई पोलिसांची आहे। नितीन बगाटे डीसीपी हे स्वतः या रेडमध्ये लीड करतायत आणि त्यांनी हा सगळा माल सध्या सीज केलेला आहे। या कंपनीचा मालक कोण आहे आणि यामध्ये किती माल पकडला गेलेला हे सुद्धा अजून मोजणं बाकी आहे, कारण अशा पद्धतीचे जवळपास 3 ते 4 गोडाऊन्स आहेत। मी तुम्हाला बाहेर सुद्धा दाखवू शकतो, कारण ही फार मोठी राज्यातली रेड आहे आणि हजारो क्विंटल या ठिकाणी तांदूळ डाळ पकडलेली दिसते। आपण बघतोय या कंपनीचे सगळे कर्मचारी या ठिकाणी पोलिसांनी लाईनमध्ये बसवले आहेत। रेड सुरू आहे आणि सगळ्या पद्धतीची तपासणी या ठिकाणी केली जाते आहे। या ठिकाणी सुद्धा गोडाऊन आहे मोठं आणि तिकडचं गोडाऊन तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। हे सगळे कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं काम थांबवलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय हा तांदूळ सुद्धा राज्य सरकारचा तांदूळ आहे आणि या ठिकाणी बघतोय आपण हे डाळ सुद्धा राज्य सरकारची डाळ आहे, महाराष्ट्र शासनाची डाळ आहे एकंदरीतच। आणि ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणातला साठा जो आहे इकडे सुद्धा आपण बघतोय हा सुद्धा तांदूळ जो आहे हा राज्य सरकारचा FCIचा तांदूळ या ठिकाणी आहे। एकंदरीतच आपण बघतो ही फार मोठी रेड आहे आणि एकंदरीतच आपण बघतोय की इथं सुद्धा गोडाऊन मोठा आहे आणि या ठिकाणी सुद्धा तांदूळ असेल, डाळ असेल त्याची पॉलिशिंग करून ते पॅकिंग करून बाजारात विकल्या जायचं। ही छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची फार मोठी कारवाई आहे। तर ही दृश्य आपण बघितलेली आहेत कशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडून पोषण आहारासाठी दिली जाणारी डाळ असेल, तांदूळ असेल किंवा जे मिक्स दिलं जातं ज्याच्यामधून प्रोटीन मिळेल किंवा इतरही पोषक तत्व मुलांना मिळू शकतील त्याच्यासाठी दिलं जाणारं हे साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये गजानन ॲग्रोमध्ये सापडलेलं आहे आणि त्याची रिपॅकिंग केली जात होती। याचाच अर्थ शासनाकडून येणारा हा जो पोषण आहार आहे त्याचा काळा बाजार सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे आणि त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत।
तर एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हा साठा सापडलेला आहे तर इतरही ठिकाणी अशा पद्धतीनं काळा बाजार केला जातोय का आणि हा कारखाना नेमका कोणाचा आहे आणि शासनाचा डाळ असेल, तांदूळ असेल किंवा जे काही प्रोटीनचे मिक्स असतील त्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत कशा काय पोहोचल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्या कशा काय घेऊन आणता आल्या असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण राज्यामध्ये शाळांमध्ये ज्या सरकारी शाळा आहे विशेषतः त्या ठिकाणी असेल किंवा अंगणवाडीमध्ये मुलांना पोषण आहारासाठी या सगळ्या वस्तू पाठवल्या जातात. मात्र या वस्तू जर इथे आहेत तर मग त्या मुलांना नेमकं काय मिळतंय, त्यांना पोषण आहार मिळतोय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. सरकारी डाळ तांदळाचा काळा बाजार करत असल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी कारवाई करण्यात आली आहे त्याच्यामध्ये आपण जर न्यूज 18 लोकमतच्या या दृश्यांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोती आपल्याला दिसून येत आहेत. त्याच्यामध्ये तांदूळ आहे, डाळ आहे, त्याचबरोबर इतरही पोषण आहारामधले ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. त्यामुळे त्या सगळ्या वस्तू इथपर्यंत कशा काय आल्या, कोणाचा हात नेमका याच्यामध्ये आहे असा सवाल उपस्थित होतोय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सिद्धार्थ, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा साठा आहे, त्याच्यामुळे हा जो साठा आहे पोषण आहाराचा बेसिकली हा सगळं साहित्य आहे ते या गजानन ॲग्रो कंपनीपर्यंत कसं काय पोहोचलं असा सगळ्यात मोठा सवाल उपस्थित होतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा कसा पोहोचलाय आता हे पुरवठा विभाग याला उत्तर देईल. कारण एक नाही दोन नाही जवळपास 4 गोडाऊन्स या ठिकाणी आहेत. त्याची तपासणी सुद्धा पोलीस करताय. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आलेला आहे आणि अधिकारी डीसीपी नितीन बगाटे स्वतः लीड करतायत. सगळं गोडाऊन्स या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि या कंपनीमध्ये काम करणारे सगळे कामगार एका साईडला बसून त्यांचं काम बंद करण्यात आलेलं आहे. निश्चितपणे राज्यातली ही फार मोठी रेड आहे. कारण मध्यान्ह भोजनातील डाळ असेल, तांदूळ असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पकडलेल्या आहेत आणि नितीन बगाटे डीसीपी माझ्या सोबत आहेत या ठिकाणी. निश्चितपणे पोलिसांची ही फार मोठी कारवाई. दादा काय म्हणाल, आणखी पूर्ण तपास आहे, 3-4 गोडाऊन आहेत, एकच गोडाऊन तपासलंय तुम्ही? ते गोडाऊन तपासणीमध्ये पंजाब गव्हर्नमेंटचा राईस आणि इकडे महाराष्ट्र शासनाचा राईस जो की ही प्रायव्हेट राईस मिल आहे त्या प्रायव्हेट राईस मिलमधून पॉलिश करून प्रायव्हेट पोत्यांमध्ये भरून तो मार्केटमध्ये विकला जात होता. तसेच आपण हे बघसाल की रेडी प्रीमिक्स जे इथे पोत्यांमध्ये दिसते आपल्या बघतोय आपण स्वतः दाखवतात या डाळी जी आहे त्या सगळ्या डाळ असेल, पीठ असेल, महाराष्ट्र शासनाचा याच्यावर शिक्का आहे आणि गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींकरता तसेच 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता हे प्रीमिक्स आहे खिचडी आणि त्याचबरोबर नॉट फॉर सेल आहे आणि प्रायव्हेट मार्केटमध्ये प्रायव्हेट गोडाऊनमध्ये आम्हाला हे सापडलेलं आहे. पुढचा तपास आम्ही करत आहोत. पण किती वेळ लागेल सर, कारण फार मोठ्या प्रमाणात हे सगळं साहित्य येतं? वेळ लागेल. आम्ही स्टाफ बोलवलेला आहे आमचा. आम्ही आलो तेव्हा 2-3 होतो. आता स्टाफ बोलून पुढचा स्टाफ किती कर्मचारी लागतील आता हे सगळं? आता जवळपास 100-1 कर्मचारी बोलून आम्ही पूर्ण मोजणी करून घेऊ. डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसरला सुद्धा आम्ही इथं बोलवलेलं आहे. अजून त्यांना कल्पना नाही? त्यांना कल्पना दिलेली आहे फोनवर आम्ही आणि पण रेड केल्यानंतर कल्पना दिली? आमच्या वरिष्ठांना सीपी साहेब श्री प्रवीण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही रेड केलेली आहे आणि